सर्वांना जय भीम। उपवर्गीकरण जे करण्यात आलेलं आहे SC/ST ह्याच्या मागे आम्हाला असं वाटतं की हे एक कटकारस्थान आहे, षडयंत्र आहे आणि हे का म्हणून आहे। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की उपवर्गीकरण काय आहे। उपवर्गीकरणामध्ये जे 13% आरक्षण SC/STला देण्यात येतं, SC वर्गात देण्यात येतं, तर जर SCमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जर 59 जाती आहेत, संपूर्ण भारतात 350च्या वर जाती आहेत, तर जर आपण महाराष्ट्रातला जर विचार केला तर ज्या जातींनी म्हणजे SCमधल्या ज्या जातींनी आरक्षणाचा फायदा घेऊन पुढे गेलेल्या आहेत आणि ज्या जाती मागे राहिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये वर्गीकरण करायचं। पण हे संविधानाच्या खिलाफ आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच आर्थिक माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आरक्षणाला इथे वाव दिलेली नाही आहे। आरक्षण हे कधीच आर्थिक बळावर नव्हतं। तर जे न्यायाधीशांनी जो निर्णय लावलेला आहे आणि त्रिवेदी म्हणून ज्या मॅडम आहेत न्यायाधीश, त्यांनी याला अपोज केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की नाही, हे संविधानाच्या विरुद्ध आहे, म्हणजे असंवैधानिक बाब आहे उपवर्गीकरण। तरीसुद्धा वारंवार ह्याचा प्रयत्न चालू आहे विविध माध्यमातून। त्याचं एकच कारण असू शकतं की आता जे चालू सरकार आहे ह्या सरकाराला कुठेतरी SC समाजामध्ये फूट पाडायची आहे, कारण आरक्षण संपुष्टात येत नाही आहे, त्यांना ते संपवायचं आहे। आणि आरक्षण पूर्णपणे संपवणे पण त्यांना शक्य होत नाही, कारण त्यांचा मतदारसंघ आहे। तर ह्या माध्यमातून 13%ला कसं काय विभाजल्या जायचं आणि हळूहळू ह्यांच्या आर्थिक बाबी किंवा ह्यांचं डेव्हलपमेंट दाखवून काही जातींना कसं काय SCमधूनच शेड्यूल्ड कास्ट लिस्टमधूनच वगळायचं, हे एक कारस्थान आहे। त्याच्यामुळे हे जे उपवर्गीकरण आहे ह्याचा आम्ही विरोध करतो आहे, पुरजोरपणे विरोध करू आणि हे होऊ देणार नाही। जनतेची ही ताकद आहे।